वंचित बहुजन आघाडीकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झालेले वसंत तात्या मोरे आपल्यासोबत आहेत। तात्या, तुमची प्रकाश आंबेडकरांशी बोलणी झाली, नेमकी त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय चर्चा झाली होती? माझी बहुजन वंचित आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत या शहरातल्या समस्यांविषयी चर्चा झाली। या शहरांमधले जे प्रश्न आहेत, या शहराची जी गणितं आहेत ही मी त्यांच्यासमोर सगळी मांडली आणि मी कशा प्रकारे या ठिकाणी खासदार होऊ शकतो ही सगळी गणितं मी त्यांच्यासमोर मांडली। तेव्हा त्यांना सुद्धा त्यांचा प्रगल्भ अभ्यास आहे या सगळ्या राजकारणाविषयी आणि या राजकारण्यांच्या विषयी। त्यामुळे मला वाटतं की त्यांनी मला त्याच वेळेस लगेच हो म्हटलं होतं। ते मला त्याच दिवशी म्हटले की तुम्ही प्रवेश करा, मी आत्ताच प्रेसच्या समोर सांगतो, जाहीर करून टाकतो। पण मी बाळासाहेबांना बोललो की मला 1-2 दिवस द्या, 2 दिवसात मी तुमच्या, त्यानंतरनं ते 2 दिवस अकोल्याला गेले। त्यामुळं थोडी चर्चा थांबली होती की काल त्यांनी मला सकाळी फोन केला आणि फोन करून माझ्यासंग कन्फर्मेशन घेतलं आणि मला माझं आज काल संध्याकाळी नाव जाहीर केलं। तुम्ही आधी मनसेमध्ये होता, हिंदुत्वाचे प्रश्न ते मनसे मांडते, हिंदुत्वाशी रिलेटेड असे, तर हिंदुत्व आणि आता बहुजन समाजाला सोबत घेऊन किंवा अल्पसंख्याकाला सोबत घेऊन हे कसरतीचं वाटते का या सगळं? नाही, अजिबात नाही। कारण मी ज्या निवडणुका केल्यात माझ्या आयुष्यामध्ये, मी 3 महानगरपालिकेच्या यशस्वी निवडणुका केल्यात आणि 2 विधानसभेच्या केल्यात आणि मला वाटतं या 5ही निवडणुका माझ्या आयुष्यातल्या ह्या त्या झेंड्याच्या रंगावरती झालेल्या, ज्या झेंड्याच्या रंगामध्ये सर्व धर्मियांना सामावून घेण्याची ताकद होती। त्यामुळे मला वाटत नाही की तिथं असं काही नाही आहे की त्या ठिकाणी असं काही शिकवलं जात नव्हतं, होतं। ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये। त्या झेंड्यामध्ये हिरवा पण होता, निळा पण होता, भगवा पण होता, पांढरा पण होता, सगळंच होतं ना। आता शेवटी ती तर माझ्या अंगामध्ये मुरलेलं आहे। त्यामुळे असं सहजासहजी त्या गोष्टी कुठं जाणार नाहीत आणि मी विकासाच्या मुद्द्यावरती काम केलेला लोकप्रतिनिधी आहे। त्यामुळे मी विकासाच्या मुद्द्यावरती ही पुणे शहराची निवडणूक 100% लढेल। तुम्हाला उमेदवारी मिळेल, राज ठाकरेंकडनं काय अभिनंदन किंवा शुभेच्छासाठी काय आलं होतं? काय तसं काही नाही आहे, परंतु मला वाटतं की महाराष्ट्र सैनिक मला आशीर्वाद देतील। मनसेचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी असतील का? किंवा कारण त्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्ष काढलेले आहेत, जाहीरपणे कोण मी सांगू शकत नाही, परंतु या शहरामधल्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की वसंत मोरे हा अतिशय गरिबीमधनं इथपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळं प्रत्येक गरीब कार्यकर्त्याची जाण वसंत मोरेला आहे। त्यामुळं मला वाटतं की माझ्यासोबत हे सगळे लोक राहतील। तुम्ही पक्षप्रवेश कधी करणार आहे? उमेदवारी जाहीर झाली, मात्र पक्षप्रवेश अद्याप 2 दिवसामध्ये होईल। उद्या माझ्या घरामध्ये एक थोडं लग्न कार्य आहे, त्यामुळं मी उद्याच्याला थोडं बिझी असणार आहे, परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये माझा पक्षप्रवेश होईल। प्रकाश आंबेडकर तुमच्या उमेदवारी दिल्यानंतर कधी उमेदवारी म्हणजे कधी प्रचारासाठी उतरणार आहे? कधी? आता निवडणूक चालू आहे ना अकोल्याला, ते स्वतः तिकडं आहेत। त्यामुळे सुजात साहेब आणि बाळासाहेब दोघंही अकोल्यामध्ये प्रचारात आहेत। त्यामुळे मला वाटतं की त्यांचं काहीतरी 26-27ला प्रचार संपतोय, त्याच्यानंतरनं ते नक्कीच या शहरामध्ये येतील असं त्यांनी मला तर आश्वासन दिलेलं आहे। आता वंचितची ताकद तुमच्यासोबत आलेली आहे, नेमकी आता तुमची निवडून येण्याची किती वाटते? 100% गॅरंटी वाढलेली आहे आता। वंचित बहुजन आघाडीची जी ताकद वसंत मोरेच्या पाठीशी उभी आहे आता। मला वाटतं की एक मत वंचित बहुजन आघाडीचं, जे की सुजात साहेबांनी मला सांगितलं की माझी 2 मतं आहेत आणि मी खरंच मला खूप आनंद होतोय। मग त्यांनी अक्षरशः मला असं नमस्कार केला की तात्या, मला खरंच आज आनंद होतोय की मला तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तीला मला 2 मतं देता येणार। मी पुणेकर आहे, माझी पुण्यात 2 मतं आहेत। स्वतः सुजात साहेब पुणेकर आहेत आणि ते स्वतः बोलले की माझी 2 मतं, माझं आणि माझ्या मिसेसचं मत पुण्यामध्ये आहे आणि ते 2 मतं माझी एका चांगल्या व्यक्तीला द्यायला मला आवडेल, मला आनंद होईल। काल सुद्धा जेव्हा माझं सकाळी त्या दुपारनंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं, मला वाटतं की जेवढा आनंद या ठिकाणी असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना झाला की माझी उमेदवारी जाहीर होणार आहे, तेवढीच उमेदवारी जाहीर होणार असं सुजात साहेबांनी ज्यावेळी सकाळी माझ्यासंग फोनवरतून बोलले, तेवढाच आनंद कालच्याला त्यांच्या बोलण्यात पण होता। आणि ते स्वतः मला म्हणत होते की वसंत तात्या, मी स्वतः तुमच्या प्रचारासाठी मी पुण्यामध्ये येणार आणि मी स्वतः तुमच्यासाठी पुणे शहरातल्या सगळ्या रस्त्यांवरती गल्लीबोळांमध्ये फिरणार। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कसा काय प्रतिसाद आहे, काय आहे नेमकं ते सोबत? तो आज तर पहिला दिवस आहे, पण मला वाटतं की स्थानिक पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी सगळे आहेत। सगळे अध्यक्ष असतील, बाकीचे सगळे विंग्सचे पदाधिकारी असतील, हे सगळे या ठिकाणी। मला वाटतं की मी ज्यावेळेस बाळासाहेबांना भेटून आलो त्याच्या बातम्या लागल्या
त्यावेळेसच मला शहराध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला बोलवलं. मी त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये 1 तास चर्चा केली आणि मला वाटतं की जेवढा आनंद मी बाळासाहेबांनी भेटून आल्यानंतर झाला होता तेवढाच आनंद या सगळ्या पदाधिकाऱ्यांना झाला होता की एक चांगली व्यक्ती आज आमच्या पक्षामध्ये येते आणि विशेषतः आमच्या पक्षाचा उमेदवार होतीये. जर पिंपरी चिंचवडमधला उमेदवार या ठिकाणी उभा राहिल्यानंतर त्याला 65,000 पुणेकर त्याच्या पाठीमागे उभे राहत असतील तर मला वाटते की 5 वर्षानंतर बरंच पाणी पुला घालून गेले. 5 वर्षामध्ये ह्यांच्या घरामध्ये 17-18 वर्षाचा असणारा पोरगा आता मतदार झालाय. त्यामुळे ती संख्या आज 1.5 लाखावर गेलेली आहे. त्यामुळे आज वसंत मोरे जिथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार झाला तिथं 1.5 लाखाची ताकद वसंत मोरेच्या मागे पुणे शहरात उभी राहिलेली आहे. नेमकं वंचित उभं राहते म्हणजे कुणाला तरी फटका बसतो, विशेषतः महाविकास आघाडीला किंवा तसं काय प्रकार होणार आहे का? तसं काय? माझा फटका हा पुण्याच्या विकासावरती बाधा आणणाऱ्या लोकांना बसणार. ज्यांनी पुण्याच्या विकासाची बाधा आणलेली आहे. मला वाटतं की या शहरामध्ये 100 नगरसेवकांचं 5 बहुमत भारतीय जनता पार्टीकडे होतं. त्याच कालावधीमध्ये 6 आमदार होते. त्याच कालावधीमध्ये 3 खासदार, पालकमंत्र्यांसारखी महत्त्वाची मोठी पदं या शहरामध्ये असताना या पुणेकरांनी 100 नगरसेवकांची सत्ता त्यांच्या हातात दिली. त्यांनी पुण्याला काय दिलं हे पुणेकरांनी विचारण्याचे प्रश्न आहेत. आम्ही उघड्या डोळ्यांनी या पुणे शहरामध्ये ज्यावेळेस कोरोनाने एवढा मोठा आघात केला त्या टायमाला रस्त्यामध्ये लोक मरताना आम्ही पाहिलेली आहेत. या कैलास स्मशानभूमी ते संगममध्ये मी स्वतः गेलेलो आहे. त्या ठिकाणी वरच्या 3rd फ्लोअरमध्ये खाली जे 3 फ्लोअर लावलेले होते त्याच्यामध्ये प्रेत सडलेली वसंत मोरेने कोरोनाची पाहिलेली आहेत. त्यामुळे ह्यांच्या कालावधीमध्ये या शहरामध्ये काय आरोग्याची व्यवस्था झाली. आत्ताच आपण कालच पाहिले असेल या इथल्या ससून रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचे दिंडवडे निघाले. नुसती हॉस्पिटल्सच्या इमारती चकाचक करून चालणार नाहीये. त्या ठिकाणची साधन सामग्री त्या ठिकाणची व्यवस्था तुम्हाला अद्ययावत करायला लागेल. इथं नुसतं इथं आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना जेवण फुकट, इथं आलेल्या पेशंट अरे काय म्हणजे जर उंदरं ICU मध्ये जाऊन लोक खात असतील तर ही कसली स्मार्ट सिटी आहे तुमची. म्हणून माझा प्रश्न त्या लोकांना आहे की ज्या लोकांनी या शहराचं वाटोळं केलं, ज्या लोकांनी या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरती घाला घातला, ज्या लोकांनी या शहरामध्ये कधी स्वतःचं धरण कधी बांधायचा प्रयत्न केला नाही, तो वसंत मोरेचे स्वप्न आहे की या पुणे महानगरपालिकेमध्ये या पुणे शहराचा खासदार झाल्यानंतर या पुणे शहराच्या स्वतःच्या मालकीचं एखादं धरण असलं पाहिजे. ते संपूर्ण प्लॅन माझ्या डोक्यामध्ये मी तयार करून ठेवलेला आहे आणि तो मी प्रत्यक्षामध्ये ज्या दिवशी या शहराचा खासदार वसंत मोरे होईल त्या टायमाला या शहराची 2 स्वतःची धरणं या कात्रजच्या घाट माथ्यावरती 100% तयार झालेली असतील. ती भविष्यात तुम्हाला दिसेल. हे होते वसंत मोरे यांनी पुण्याच्या विकासाबाबत आणि वंचित बहुजन आघाडीच्या त्यांच्या प्रश्नांबाबत विचारमय झाले त्याबद्दल बोललेले आहेत. कॅमेरा पर्सन गणेश कदमसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.